श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 16वा. श्री गजानन महाराजांना कवरपुत्र त्र्यंबक कांदा भाकरीचे जेवण देत आहेत. श्री गणेशाय नमः. जय जयाजी परशुधरा, हे जमदग्नीच्या कुमारा, हे परशुरामा परमेश्वरा, आता उपेक्षा करू नको. तू सहस्त्रार्जुना ते दंडून केले द्विजांचे संरक्षण. ब्राह्मणांचा अपमान सहन झाला नाही तुला. आता मात्र डोळे मिटशी, कारे देवा ब्राह्मणांविषयी. काय आहे लागली तुसी गाढ निद्रा येधवा. म्हणून डोळे मिटू नका, स्वस्थ ऐसे बसू नका. आणि बाणीचा प्रसंग देखा आहे हरी सांप्रत. तुझ्या वशिल्या वाचून अवघी कृत्ये आहेत क्षीण. आर्य संस्कृतीचे रक्षण होणे नाही तुझ्या विण. गजानन माया अघटित, कोण जाणे तिज प्रत. महाराजांचा एक भक्त पुंडलिक नामे मुंडगावी. हा शेगावची करी वारी, समर्थांविषयी प्रेम भारी. हमेशा त्यांचे चिंतन करी एकाग्रशा मनाने. त्याच गावी भागाबाई एक ठाकरीण होती पाही. निष्ठा तिच्या एक्याही ठिकाणासी बसत नसे. ती दांभिक होती फार, सदा दंभाचा बाजार. भरवून भोंदी नारी नर, हाच धंदा तियेचा. ती बोलली पुंडलिकाला, तुझा जन्म वाया गेला. काकी तू नाही केला सद्गुरु तो आपणा ते. गजाननाच्या वाऱ्या करीसी, सद्गुरु त्याला मानिसी. परी त्याने सांग तुसी मंत्र कानी कथिला का. अरे विधी वाचून गुरु न होत कधी जाण. शेगावचा गजानन वेडा पिसा साच असे. तुझा ताप बरा झाला म्हणून तू मानसी त्याला. या काकतालीय न्यायाला बळी पुंडलिका पडू नको. गिनगिन गणाते हे भजन, पिशापरी आचरण कोणाचेही खाई जाण. ऐसे मुळी भ्रष्ट तू. म्हणून तुला सांगते, चाल अंजन गावाते. केकाजीच्या शिष्याते आपण दोघे गुरु करू. उद्या त्यांचे कीर्तन अंजन गावी असे जाण. ते ऐकावया कारण उठून जाऊ प्रातःकाळी. गुरु असावा महाज्ञानी, चातुर्य शास्त्र चिंतामणी. गुरु असावा परमगुणी, भक्ती पथाते दाविता. यातील लक्षण एकही गजाननाच्या नसे ठाई. म्हणून वेळ न करी काही, चाल अंजन गावाते. तो भोकरे पुंडलिक होता मनाचा भाविक. भागीच्या भाषणे देख चित्त त्याचे घोटाळले. त्याने ऐसा विचार केला, उदयिक अंजन गावाला जाऊ कीर्तन ऐकण्याला. पुढचा विचार पुढे करू. ऐसा विचार करून भागीसी बोलला जाण. अंजन गावा लागून चाल येतो तुझ्या सवे. दोघांचा विचार झाला. पुंडलिक रात्री स्वस्थ निजला. तो 3 प्रहर रात्रीला काय घडले ते ऐका. पुंडलिकाच्या समोर एक पुरुष दिगंबर उभा राहिला साचार, थेट समर्थांच्या परी. पुरुष म्हणे रे पुंडलिका, अंजन गावासी जातोस का. गुरु करायाते निका. त्या भागीच्या सल्ल्याने जातोस तरी जावे त्वरित. त्याचे नाव काशीनाथ. तेथे जाता फिटेल भ्रांत, तुझी वेड्या निश्चये. कानात काही बोलला म्हणून का तो गुरु झाला. लोक कान गोष्टीला कितीतरी करतात. मग ते एकमेकांचे काय गुरु होती साचे. नादी दंभाचाराचे त्वा पुंडलिका पडू नये. तू इकडे करी कान, मंत्र देतो तुझं कारण. गण गण ऐसे बोलून महाराज स्तब्ध झाले. आणखी काय आहे असं, ती मी आज पूर्वी न खास. ऐसे ऐकता पुंडलिकास आनंद अति जाहला. पाहू लागला निरखून, स्वप्नी त्या पुरुषा लागून. तो पाहिले गजानन शेगावाचे स्वामी पहा. पुंडलिक म्हणे गुरुराया, पादुका द्या ह्या मला सदया. नित्य पूजा करावया या विना आणखी आस नसे. बरे उद्या 2 प्रहर दिवस येता साचार. पादुकांची पूजा कर, या मी दिधल्या घेई तुला. पादुका त्या घ्यावयाला स्वप्नी पुंडलिक उठून बसला. तोच आली तयाला, साक्षात जागृती श्रोते हो. जागा होऊन सभोवार पाहू लागला साचार. तो कोणीच दिसेना अखेर, नाही पत्ता पादुकांचा. उलगडा काही होईना, संशय मनीचा जाईना. म्हणे स्वामींच्या भाषणा बाट न लागला आजवरी. स्वप्नी येऊन दर्शन त्यांनी दिले मज कारण. कशी भागी ठाकरीण तेही स्वप्नी कथन केले. तैसेच उद्या 2 प्रहरी पादुकांची पूजा करी. ऐसे बोलले साक्षात्कारी. त्याचा समजू काय अर्थ. किंवा नव्या पादुका करून म्या करावे पूजन. ऐसे त्यांचे आहे मन, हे काही कळेना. मी पदीच्या मागितल्या पादुका त्या होत्या भल्या. त्याच त्यांनी मसी दिल्या, मग नव्या घेऊ कशास. ऐसे नाना तर्क करी. पुंडलिका आपल्या अंतरी. तो इतक्यात आली घरी, भागी ठाकरीनं बोलावण्या. अंजन गावी चाल आता, मोक्ष गुरु करण्याकरिता. दिसू लागला आहे रस्ता, अरुणोदयाचे प्रकाशे. पुंडलिक म्हणे भागाबाई, मी काही येत नाही. मर्जी असल्यास तूच जाई अंजन गावा कारणे. मी जो एकदा गुरु केला श्री गजानन महाराजाला, तो न आता सोडी भला. हाच माझा निश्चय. ते ऐकता भागाबाई अंजन गावास गेली पाही. आता मुंड
गावाचे ठाई काय झाले ते ऐका. झामसिंग राजपूत गेला होता शेगावात, दर्शन स्वामींचे घेण्याप्रत 2 दिवस याच्या आधी. तो जेव्हा मुंडगावाला येण्या परत निघाला, तै बाळा भाऊला ऐसे बोलले महाराज, या पादुका पुंडलिकासी द्यायाने याच्यापासी समर्थ आज्ञा होता ऐसी. तैसेच केले बाळाने. करी घेऊन पादुका झामसिंगास बोलला देखा, भोकरे जो का पुंडलिका तुमच्या गावीचा असे हो. त्यास ह्या द्या नेऊन करायासी पूजन. ते झामसिंगे ऐकून पादुका घेता जाहला. झामसिंग आला मुंडगावात, तो पुंडलिक भेटला वेशीत. पुसू लागला त्याप्रत कुशल वृत्त समर्थांचे. प्रसाद मला द्यावयासी, काही दिला का तुम्हापासी. हे ऐकता झामसिंगासी महद आश्चर्य वाटले. सवे घेऊन पुंडलिकाला झामसिंग घेऊन घरी गेला. खोदून विचारू लागला, तू ऐसे का विचारिले. पुंडलिकाने स्वप्नाची गोष्ट त्याला कथिली साची. ती ऐकता झामसिंगाची भ्रांती नष्ट झाली हो. लगेच पादुका काढल्या, पुंडलिकाच्या हाती दिल्या. त्या अजून आहेत भल्या मुंडगावात त्याच्या घरी. 2 प्रहरी पूजन पुंडलिकाने केले जाण, मनोभावे करून त्या प्रसादी पादुकांचे. पहा श्रोते, खरे संत सांभाळिती आपले भक्त, आडमार्गाने किंचित जाऊन देती तयाला. निज भक्ताचे मनोरथ समर्थ कैसे पुरवितात, ते येईल ध्यानात या कथे ते ऐकता. एक माध्यान्दिन ब्राह्मण कवर राजाराम म्हणून होता धंदा करून अकोल्यात सराफीचा. सोने चांदी भुसार देणे घेणे साचार, मध्यम प्रतीचा सावकार हा राजाराम कवर असे. या राजारामाप्रती महाराजांची होती भक्ती, म्हणून त्याची संतती मानू लागली समर्था. या कवरा कारण 2 पुत्र होते जाण, गोपाळ त्र्यंबक म्हणून लवांकुशांसारिखे. कनिष्ठ पुत्र त्र्यंबकाप्रती भाऊस व्यवहारी बोलती, तो हैदराबादे प्रती गेला डॉक्टरी शिकावया. लहानपणापासून भाऊस होते ते देवध्यान, म्हणजे त्र्यंबका लागून हे येथे विसरू नका. काही संकट पडल्यावरी तो समर्थांचा आठव करी, राहून त्या भागानगरी मुसा नदीच्या काठाला. एवच भाऊ भक्तिमान होता लहानपणापासून. त्याचे दैवत गजानन स्वामी शेगाव ग्रामीचे. तो सुटी माझी आला घरी, इच्छा उपजली अंतरी, जाऊन या शेगाव नगरी जेऊ घालावे महाराजा. पदार्थ त्यांच्या आवडीचे, करोनिया सर्वसाचे, परी हे कैसे व्हावयाचे हाच विचार पडला की. भाऊ म्हणे, गुरुनाथा काय तरी करू आता, मरून गेली माझी माता लहानपणीच दयाळा. घरी माझे नाही कोणी, एक बंधूची कामिनी, जिचे नाव आहे नानी, स्वभाव तापट तियेचा. माझ्या आहे ऐसे मनी, आपण करावी मेजवानी, आपल्या आवडीचे करोनी पदार्थ सारे गुरुराया. भाकरी ती ज्वारीची, कांदा भाजी आंबाड्याची, ऊन पिठले हिरवी मिरची ऐसे तयार करावे. हे पदार्थ करण्याला सांगू कसा मी भावजईला, हट्ट एक करण्याला माता तेच स्थान असे. ऐसा विचार करीत भाऊ राहिला निवांत. तो काही कामानिमित्त नानी आली ते ठाया. नानी दिराला बोलली, चिंता कशाची लागली, मुखश्रीती म्लान झाली तुमची कशाने ये वेळा. भाऊ वणे दिनवाणी, काय सांगू तुला वहिनी, माझे जे का आले मनी विचारते ये वेळा. पूर्ण सत्ते वाचून मनोरथना होती पूर्ण, म्हणून तुला सांगून काय करणे आहे गे. नानी म्हणे त्यावर, सांगून पहा एकवार, तू माझा धाकटा धीर मशी पडदा ठेवू नये. ज्येष्ठ भ्राता पित्यापरी तत कांता माय खरी, मानिली पाहिजे साजिरी ते तुम्हा जाणत असा. ते ऐकून भाऊ हसला, नानी प्रती बोलता झाला. नानी माझ्या मनाला आज ऐसे वाटते, गजाननाच्या आवडीचे सर्व पदार्थ करून साचे आहेत मला न्यावयाचे, त्यांना द्याया शेगावी. ते तू जरी करशील तरी तुलाही लागेल पुण्य आणि होईल काम माझे त्यायोगे. ते ऐकता बोले नानी धीरा प्रती हास्यवदनी, याच साठी काहो मनी संचित तुम्ही बैसलात. सांगा आहे काय करणे मजला स्पष्ट शब्दाने, काही ना आपल्या गेही उणे कृपेने गजाननाच्या. मग भाऊने सर्व काही निवेदन केले तिला पाही. तीही लागली लवलाही आनंदाने स्वयंपाका. भाजी चून भाकर हिरव्या मिरच्या उंजळभर ठेविल्या आणून समोर आपुल्या त्या दिराच्या. भाकरी 3 कांदे 3 हरभऱ्याचे चून जाण लोणी ठेविले माखून प्रत्येक त्या भाकरीला. नानी म्हणाली दिराला, जा आता शेगावाला, वेळ थोडका राहिला
आहे पहा गाडीस, ती गाडी चुकल्यावरी वाया जाईल तयारी, भोजनाच्या वेळेवरी गेलात तरी उपयोग. ऐसे नानी बोलता भाऊ निघाला तत्वता, पुसुनिया आपल्या ताता येता झाला स्टेशनाची. तो गाडी 12ची निघुनिया गेली साची, तेणे चित्तवृत्ती भाऊची होती झाली शोकाकुल. अति हिरमोड त्याचा झाला, पाणी आले लोचनाला, म्हणे महाराज काहो केला अव्हेर माझा ये काळी. मी मुळीच हीन दिन, कोठून घडावे मला पुण्य, आम्हा कावळ्यां कारण लाभ केवी मानसाचा. अक्षम्य ऐसी कोणती चुकी झाली माझ्या हाती, म्हणून माझी गुरुमूर्ती गाडी चुकली ये वेळा. हाय हाय रे दुर्दैवा, त्वा साधिला दावा, माझ्या करी गुरुसेवा घडून दिली आज तू. ही माझी शिदोरी ऐशीच आज राहिली जरी, नाही करणार भोजन तरी सत्य सत्य त्रिवाचा. गुरुराया कृपा राशी, नका उपेक्षू लेकरांसी, ही शिदोरी सेवण्यासी यावे धावून सत्वर. थोर आपला अधिकार क्षणात पाहता केदार, मग या येथवर काहो अपमान करीत असा. मी ना आज्ञा तुम्हा करीतो, प्रेमाने हाक मारितो, म्हणून या हा न होतो अपमान तुमचा यकिंचित. 3 घंटे अजून अवकाश गाडी कारण, तोवरी आपले भोजन होईल ऐसे वाटते. ऐसा विचार करीत तेथेच बैसला उपोषित. चतुर्थ प्रहरी शेगावात आला तिहीच्या गाडीने, कवर गेला दर्शना, तै तो योगी राणा, न करिता भोजना बसला होता असनी. नैवेद्याची आतोनात ताटे होती मठात, पक्वान्नांनी परिलुप्त ती वर्णावी कोठवरी. कुणाच्या जिलब्या घीवर, कुणाचा तो मोतीचूर, कोणाची ती नुसती खीर, श्रीखंड पुऱ्या कोणाच्या. परी त्या नैवेद्याला समर्थांनी ना स्पर्श केला, वरच्यावरी ताटाला बाळा आणून ठेवी पुढे, आणि म्हणे हे करा ग्रहण. गेला 1 वाजून आपले न झाल्या जेवण, प्रसाद भक्ता मिळतो कसा. त्यांची ते वाट पाहती, करण्या आपणा विनंती, त्यांची नसे होत छाती, म्हणून मी बोललो. तै महाराज म्हणाली थांबा जरा, आग्रह नको करूस खरा, आज भोजन 4 प्रहरा माझे होणार आहे रे. मर्जी असल्यास थांबावे, ना तरी खुशाल जेवावे, नैवेद्य घेऊन घरा जावे, परवा नाही त्याची मला. ऐसा प्रकार तेथे झाला. तो इतुक्यात भाऊ आला, समर्थ पाहता आनंदला, भाऊ आपल्या मानसी. दुरावलेली माय जेवी, बाळके दृष्टी पहावी, झाले असे पहातेवी भाऊ कवरा कारणे. समर्थांची नमस्कार केला साष्टांग साचार, उभा राहिला जोडून कर, वाट पाहत आज्ञेची. त्या भाऊस पाहून समर्थे केले हास्यवदन, बरेच दिलेस आमंत्रण, ही का वेळ जेवण्याची. तुझ्या भाकेत गुंतलो मी, उपोषित राहिलो, नाही अजून जेवलो, आण तुझी शिदोरी. ऐसे महाराज बोलता हर्षलासे कवर चित्ता, म्हणे काय करू गुरुनाथा गाडी चुकली 12ची. कौरास म्हणे बाळा भाऊ, आता नको दुःखित होऊ, काय आणले आहेस पाहू समर्थांची जेवावया. ऐसे ऐकता सत्वरी कांदे भाजी भाकरी कौराने ठेवल्या समोरी स्वामी गजाननाच्या. त्यातील भाकरी 2 समर्थे केल्या भक्षण, एकीचा तो प्रसाद म्हणून अवघ्या भक्ता वाटिली. तो प्रकार पाहता आश्चर्य झाले समजता, कळले स्वामींची योग्यता, खरेच भक्त वत्सलते. जेवी हस्तिनापुरात भगवंताने ठेविला हेत, सोडून पक्वांना प्रत विदुराच्या हुलग्यांवरी. तैसेच येथे आज झाले, आमचे पक्वान्न नाही रुचले, भाकरीवरी गुंतले चित्त कवराच्या स्वामींचे. भाऊंनीही घेतला सनर्थ प्रसाद शेगावाला, सद्भाव येथे उदेला तेथे ऐसेच होणार. समर्थ बोलले कौरासी, जा आता अकोल्यासी, पास होशील पुढील वर्षी तू डॉक्टरी परीक्षेत. भाऊ म्हणे गुरुराया, आपली असू द्यावी दया, याविण दुसरे मागावया, मी न आलो येठाया. आपुले हे दिव्य चरण, हेच माझे धनमान, सर्वदा घडो चिंतन आपल्या दिव्य मूर्तीचे. ऐसे बोलून अकोल्याला भाऊ कवर निघून गेला. समर्थ आपल्या भक्ताला नुपेक्षिती कधीही. शेगावीचा राहणार तुकाराम शेगोकार, एक होता भाविक नर, कृषी कर्म करीत असे. घरची गरिबी होती खरी, काम करोनी शेतांतरी, अस्तमानाचे अवसरी दर्शना यावे मठात. चिलीम द्यावी भरून, घ्यावे पदाचे दर्शन, काही वेळ बसून जावे पुन्हा शेतात. ऐसा नित्यक्रम तयाचा, बहुत दिवस चालला साचा, घाला विचित्र दैवाचा, तो न कोणा सोडित असे. जे जे असेल दैवात ते ते श्रोते घडून येत. एके दिनी शेतात असता तुकाराम आपुल्या, तो एका आला शिकारी, बंदूक ज्याच्या खांद्यावरी, नेम धरून ससे मारी, छरे घालून बंदुकीत. ती प्रभातीची होती वेळ, सूर्य नुकता उदयाला, तुकाराम होता बसला आपल्या शेती शेकत.
तो त्याच्या मागे कुपाटीला एक होता बसलेला ससा शुभ्र तोची पडला शिकारीच्या दृष्टीसी. त्याची शिकार करण्याभली शिकाऱ्याने आपुली नेम धरून झाडिली खांद्यावरील बंदूक. त्या योगे ससा मेला एक छर्रा लागला त्या तुकाराम माळ्याला काना मागे अवचित. छर्रा मोठा जोरदार मस्तकी शिरला अखेर थकले अवघे डॉक्टर प्रयोग करून त्याचे वरी. काही केल्या निघेना छर्रा तो तुकारामांना होऊ लागल्या यातना तुकारामासी अतिशय. मस्तक दुखे अहोरात्र निद्रा न लागे किंचित नवस सायास केले बहुत परी गुण येईना. ऐशाही अवस्थेत यावे त्याने मठात एके दिवशी तो समर्थांचा एक भक्त ऐसे बोलला तयाला. डॉक्टर वैद्य सोडा आता साधूची या सेवे परता नाही उपाय कोणता उत्तम या जगामध्ये. कृपा त्यांची झाल्यास चुकेल हा तुझा त्रास. झाडीत जा आसपास या मठाच्या नित्य तू. तेव्हा सेवा ही घडेल पुण्य तेही लाधेल. कृपा झाल्या होशील त्रासापासून मोकळा. मात्र आपल्या पित्यावरी दांभिकतेने हे ना करी शुद्ध भाव अंतरी सर्व काळ धरावा. हे तुकारामासी मानवले झाडणे त्याने सुरू केले. अवघ्या मठास ठेविले स्वच्छ त्याने आरशापरी. 80-14 वर्षे झाली तुकारामाई सेवा भली तई गोष्ट घडून आली ऐशा रीती श्रोते हो. झाडता झाडता कानातून छर्रा पडला गळून. जैशी कांती भोकरातून दाविता सुटे आंठोळी. तैसे साच येथे झाले छर्रा पडता थांबले दुखावयाचे मस्तक भले. ऐसा प्रभाव सेवेचा ही सेवा झाडण्याची अखेरपर्यंत केली साची. प्रचिती विना कवणाची परमार्थीन निष्ठा बसे. ती एकदा बसल्यावर मग मात्र होते स्थिर. संत सेवा महाथोर हे भाविक जाणती. स्वस्ती दास गणू विरचित हा गजानन विजय नामे ग्रंथ तारक होवो भाविकांप्रत भवसिंधू माझारी. शुभम भवतु हरिहर प्रणमस्तु इति षोडशोऽध्याय समाप्त.